भोईरवाडी नांदेगाव परिसरात पाणी साचलेलं आहे। गुडघाभर पाण्यातून कार चालक धाडसानं वाट काढताय। दृश्य आपण पाहतोय पुण्याच्या रस्त्यावर पाणी साचले आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास होतोय। पायी चालणाऱ्या नागरिकांना सुद्धा त्रास होतोय। गुडघाभर पाणी आहे, त्यामुळे चालताना भीती आहे। गाडी चालवताना सुद्धा मोठी कसरत वाहन चालकांना करावी लागते। तर पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। आयबी गेस्ट हाऊसला पावसाच्या पाण्याचा वेढा बसलाय। गेस्ट हाऊसमध्ये पार्क केलेल्या गाड्या सध्या पाण्याखाली गेल्या। तर पुण्याच्या हिंगणे खुर्द साईनगरमध्ये पावसाचं पाणी घरात शिरलंय। डोंगराच्या वर वनविभागानं सीमा भिंत बांधल्यानं पावसाचं पाणी थेट घरात शिरत असल्याचा आरोप आता नागरिक करतायत। दरवर्षी 15 ते 20 घरांमध्ये पाणी शिरत असल्यानं रात्रभर पाणी काढत बसावं लागतं, अशा प्रतिक्रिया रहिवाशांनी दिल्या। जवळजवळ 6 वाजता पाणी काढलं तुम्ही? पाणी घरातनं काढून सर्व येगा। आता मग पाण्यात कुठं राहणार आपण तरी? आमच्या घरात म्हणजे आता रात्रीची झोप नाही लागणार अशी परिस्थिती आहे। इतकं पाणी सकाळपासून एक काढून वैताग म्हणजे झालाय। कशामुळे येते पाणी? ह्या वरच्या भिंती बांधल्यात त्या पावसाने आडून आडून सगळं पाणी खाली यायला लागलंय। येते का आता? 2 वर्ष झालं, दरवर्षी झालं असंच आहे। माझ्या घरात पाणी सकाळपासून मुलं काढत, मी आता परत आलो, सगळे कपडे वगैरे भिजले। कमीच आहे, परंतु ते सगळे दळूत कपडे सगळे भिजले, राशन पाणी सगळं भिजलेलं आहे सर। गेल्या वर्षी केले ते लक्ष ठेवायला पाहिलं होते, एरियात अजिबात लक्ष नाही। दरवर्षीचं बॉम्ब आहे, मागच्या वर्षी करायला पाहिलं होते ते केले नाहीत। आरसीसी पडदी घातली ना वरती जंगलामध्ये, नियोजन व्यवस्थित केलेलं नाही, त्याचे पाणी व्यवस्थित सोडलेलं नाहीये, त्याच्यामुळं एका ठिकाणी येते आणि पूर्ण लोट येतोय पाण्याचा खाली। त्याचं नियोजन केलं पाहिजे। इंद्रायणी काठी आळंदी वसली आहे आणि तीच इंद्रायणी नदी आता दुथडी भरून वाहते। अशातच आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे। लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल होत आहेत। मात्र इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं वारकऱ्यांचा हिरमोड होणार आहे, कारण माऊलींच्या चरणी माथा टेकवण्यापूर्वी वारकरी या पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करतो अशी प्रथा आहे। मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने या प्रथेमध्ये खंड पडला आहे। इंद्रायणी नदी तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। मी सध्या इंद्रायणी नदी तीरावरती आहे आणि इंद्रायणी नदी जर आपण पाहिली तर दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतीये। मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील भाविक आळंदीमध्ये दाखल झालेत। मात्र इंद्रायणी नदी ही दुथडी भरून वाहत असल्याने अनेकांना इंद्रायणी नदीचं जलप्राशन करता येत नाहीये, तर इंद्रायणी नदीमध्ये स्नानही करता येत नाहीये। हीच ती इंद्रायणी नदी आहे आणि ती दुथडी भरून वाहतीये। या ठिकाणी भक्ती सोपान पूल आहे, तोही पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। तर भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे, ते मंदिरही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। कारण हे भक्त पुंडलिकाचं मंदिर सुमारे 8 ते 9 फूट हे पूर्णपणे पाण्याखाली गेले। आता उरलाय तो फक्त कळसच। असं काहीसं चित्र या अलंकापुरी नगरीमध्ये आपणास पाहावयास मिळते। कॅमेरामन संपत मोरेसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र आळंदी।